नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे अजामीनपात्र करावे यासाठी शासनावर दबाव आणण्याचे नीलम गोरे यांनी सांगितले। स्त्री आधार केंद्र या संस्थेच्या वतीने छेडछाड हा गुन्हा अजामीनपात्र करावा या विषयावर कृती सत्राचे आयोजन केले होते। यावेळी डॉक्टर गोरे अध्यक्षपदी होत्या। प्राचार्य चित्रा साळुंके, ॲडव्होकेट उज्ज्वल निरगुडकर, शिरीष कुलकर्णी, धनंजय जोगळेकर इत्यादी यावेळी उपस्थित होते। डॉक्टर गोरे म्हणाल्या, महिलांची छेडछाड, अत्याचार असे गुन्हे अजामीनपात्र करावेत असे शासनाने जाहीर केले आहे, परंतु लोकांचा दबाव कमी पडत असल्याने सरकार पुढची पावले उचलत नाही। यासाठी 3 जानेवारीपासून सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार आहे। महिलांची छेडछाड, अत्याचार अशा घटनांमध्ये गुन्हा कायद्याने अजामीनपात्र झाला तर भविष्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती बसून गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकते। महिला अत्याचाराची पोलीस स्थानकात तक्रार करताना थोडासा संकोच असतो। तक्रार नोंदवताना घडलेली घटना कागदावर व्यवस्थित लिहून दिली तर समोरच्या व्यक्तीला ती घटना पुन्हा सांगावी लागणार नाही, असा सल्ला देत त्यांनी कार्यकर्त्यांना नजीकच्या काळात करायच्या कृतीविषयी माहिती दिली। प्राध्यापक साळुंके म्हणाल्या, कायद्यात कमतरता नसून पोलीस जे चार्जशीट पाठवतात त्यात त्रुटी असतात। कार्यकर्ते म्हणून कायद्याचे एक छोटे पुस्तक आपल्याजवळ असावे। तक्रार करताना कोणता कायदा लागू होतो याची माहिती त्यातून मिळेल। अशा प्रकारचे गुन्हे बेकार, बेरोजगार व्यक्तीकडून पैसा, व्यसन यासाठी घडत आहेत। त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या तर हे प्रमाण कमी होऊ शकते। कायद्यातील कलमे, त्या अंतर्गत येणारे गुन्हे कसे नोंदवावेत, काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शनही त्यांनी केले। वैद्यकीय क्षेत्रात खाजगीकरणाची आवश्यकता आहे, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केलं। भारती विद्यापीठाच्या 14व्या पदवी प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यापीठाचे कुलपती वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम, कुलसचिव जी जयकुमार, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता यावेळी उपस्थित होते। या समारंभात 6289 विद्यार्थ्यांना पदवी, सुवर्ण पदके आणि PhD प्रदान करण्यात आल्या। Miss Bapat Kalyani Nilkanth, who stood top surgery examination held in January 2011. Faculty of Dentistry, Miss Neha Yadav, 2012. Miss Meenal Verma, who stood first in Bachelor of Dental Faculty of Ayurveda. Miss Ayushi Nigam, who stood first in Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery examination held in October 2010. Miss Jadhav Shevanta Santosh, who stood first in April 2012. Who stood first in Doctor of Medicine, MD Homeopathy, in Homeopathic Pharmacy examination held in April 2012. Bachelor of Homeopathic Medicine and Surgery examination held in October 2011. With gold medals and certificates of merit. Faculty of Nursing, Miss Shinde Vishakha Chandrakant, who April 2012. Faculty of Pharmaceutical Sciences, Miss Priyanka, who stood first. Miss Nishtha Arora, held in April 2012. In April 2012.
Thank you, sir. देशातील वाढत्या लोकसंख्येला वैद्यकीय उपचार पुरवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे फक्त सरकार हा भार उचलू शकत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खाजगीकरण आवश्यकच आहे. पुढे आझाद म्हणाले, देशातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि वैद्यकीय शिक्षण यासाठी केंद्र सरकारने 2030 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. MBBSच्या जागा 50% आणि पदव्युत्तर पदवीच्या जागा 100% वाढवण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी 269 नर्सिंग प्रशिक्षण संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह 8 विभागीय पॅरामेडिकल संस्थांना मान्यता देण्यात आली असून त्यातून दरवर्षी 10,760 प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होईल. मात्र वाढत्या लोकसंख्येला उपचार देण्यासाठी हे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ते म्हणाले, वैद्यकीय प्रशिक्षण घेणारे 98% तरुण तरुणी ग्रामीण भागात न जाता शहरांमध्ये सेवा देतात. मात्र देशाची 75% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी तरुण तरुणी ग्रामीण भागात जात नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. Infrastructure and bed occupancy norms, teacher-student ratio, or increase intake of MBBS and PG seats. I am glad to state that these path-breaking decisions have brought in positive results never seen before in the past 6 decades. Ever since UPA 2 came to power at the center in 2009, the availability of MBBS seats has gone up by nearly 40% and the number of PG seats by about 80%. I'm sure that next year the increase in MBBS seats in the country will be 50% and PG seats increase will touch almost 100%, which will be a record in the history of medical education. To overcome the shortage of nurses and ANMs, my ministry for the first time has sanctioned 269 nursing schools in the last 2 years, mostly in remote, inaccessible and underserved districts of the country. With an estimated outlay of about rupees 2,030 crores, these institutions will give us an additional 20,000 nurses annually. अपंग महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंध जागृती मंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. नागपूर आणि मुंबईमध्ये गेल्या 15 दिवसात अपंग महिलांवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी अंध जागृती विकास मंडळातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. अंध आणि अपंग महिलांना आवश्यक असलेल्या 15 मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी, अपंग आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले. यावेळी मोर्चात 300हून अधिक महिला सहभागी झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना 15 मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. मृत व्यक्तीप्रमाणेच बलात्कार झालेल्या महिलेलाही सरकारने अनुदान द्यावे, तसेच निवासी शाळांमधील अंध महिलांची दर 4 महिन्यांनी शारीरिक आणि मानसिक वैद्यकीय तपासणी करावी, अशी प्रमुख मागणी केली असल्याचे अंध जागृती विकास मंडळाचे राजू थोरात यांनी सांगितले. राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे पदाधिकारीही यामध्ये सहभागी झाले होते. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडने केलेल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिला. कोरेगाव भीमा येथील रणस्तंभास ऐतिहासिक स्मारक घोषित करण्यात यावे. तेथील अतिक्रमण हटवून योग्य सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मुख्य मागणी करून शिंदे पुढे म्हणाले,
महिला कामगारांवर होणाऱ्या वाढत्या अन्यायास आळा घालण्यास सरकार अपयशी ठरले आहे. पुणे महापालिकेतील असंघटित कामगारांच्या वाढत्या संख्येबाबत प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि मराठा समाजाला 15% आरक्षण मिळावे. इंदू मिलची जागा डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाला दिली, परंतु स्मारक कधी होणार याबाबत काहीच पत्ता नाही. ऊसतोड कामगारांचे होणारे शोषण थांबवावे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारने करावी. जनतेचे मूलभूत हक्क सरकारने जर त्वरित दिले नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महेश शिंदे यांनी दिला. यावेळी श्रमिक ब्रिगेडचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बाबूराव घाटगे, वसंत बनसोडे, कार्याध्यक्ष अविनाश महातेकर इत्यादी उपस्थित होते. आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन असा विषय पत्रकारांसमोर ठेवलेला आहे. या दिल्लीमध्ये जी भारताची राजधानी आहे, या दिल्लीमध्ये आज सामूहिक बलात्कार महिलांवर होत चाललेले आहेत आणि सरकार मात्र गप्प बसून त्याच्याकडे बघायची भूमिका घेते. आणि आज तर एक मोठा स्फोट झाला आहे त्या ठिकाणी की राष्ट्रपतीच्या मुलानेच, पुत्रानेच महिलांच्या या इज्जतीवर एक धिंदड्या उडवण्यासारखं वक्तव्य केलेलं आहे की महिला नटून खटून रस्त्यावर येतात आणि आंदोलन करण्याची त्यांची स्टाईल झालेली आहे. हे वक्तव्य फार निंदनीय आहे. यामुळे आम्ही या ठिकाणी आज पत्रकारांसमोर आलेलो आहोत. दुसरी गोष्ट आमची अशी होती की असंघटित कामगारांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त होते आणि असंघटित कामगारांचे शोषण होते. महानगरपालिकेमध्ये असंघटित कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्याच्यावर मात्र कुठले ठोस पाऊल उचलले जात नाही. दुसरा प्रश्न आमचा असा होता की इंदू मिलची जागा मिळाली, परंतु स्मारकाची घोषणा आणि स्मारक कधी होणार या विषयाची आम्हाला सर्वांना आता एक आस लागलेली आहे. आणि 1 जानेवारीला आम्हाला सर्वांना भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयी रणस्तंभाला जावं लागते. तर त्या ठिकाणी पूर्वी जे 500 सैनिकांनी 25,000 सैनिकांचा जो पराभव केला आणि त्या स्मरणार्थ जो विजयी रणस्तंभ बनवला, त्या बाजूची 300 एकर जागेवर झालेले अतिक्रमण शासनाने ताबडतोब हटवावे आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटक स्थळ म्हणून दर्जा त्याला द्यावा आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत आम्हा सर्वांना सुविधा मिळावी. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आणि रिपब्लिकन ग्राहक परिषदच्या वतीने येत्या 2013 मध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत की या देशाचं सरकार जर स्त्रीला, एक नारीला सुरक्षितता देऊ शकले नसेल, देत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही. हा बहुजन समाजाचा आता झालेला निर्धार पक्का आहे. म्हणून माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या निदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये नारीला सन्मानाने वागणूक द्या. नारीवर अन्याय होत असेल तर त्यासाठी वेगळा कायदा करून ठोस पाऊल उचलावे सरकारने. म्हणून आम्ही जागोजागी निदर्शनं करणार आहोत, मोर्चे करणार आहोत, आंदोलन करणार आहोत आणि त्यामध्ये बहुजन समाजातले सर्व कष्टकरी जनता, सर्व आमच्या बरोबर सर्व पक्षातली लोक यायला तयार आहेत. यावेळी ज्या वेळेस समाजावर अन्याय होतो त्यावेळेस मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारी लोक आम्ही सर्व एकत्र येऊन याला संघर्ष करत असतो. आमच्यावरचा अन्याय, स्त्रीवर झालेला अन्याय तो आमच्यावरचा अन्याय आहे. आपण एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. स्त्री ही आमची देवता आहे, स्त्री ही आमची देवी आहे. जशी राम आणि सीताला आपण ही मानतो, विठ्ठल रुक्माईला मानतो, पांडुरंगाला मानतो, तसे रुक्माईला मानतो, तसे देवी मानतो, तसं या स्त्रीला सुद्धा आपण देवी मानतो. आणि या देवीला जर अशा अन्याय होत असतील तर त्याच्या विरोधात आम्ही बंड पुकारल्याशिवाय राहणार नाही. या सरकारने स्त्रीला संरक्षण द्यावं आणि हे अन्याय थांबवावेत, अन्यथा या सरकारला आम्ही सत्तेवर राहू देणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो. माननीय रामदासजी आठवले साहेबांनी या विषयावर ठोस भूमिका घेतलेली आहे. दुसरा विषय आमचा आहे की वेळोवेळी दलितांना आरक्षण मिळावे म्हणूनच आम्ही संघर्ष करतो असं नाही, तर मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यावं अशी आठवले साहेबांची भूमिका आहे. म्हणून आम्ही आता पुढे ते पाऊल उचललेलं आहे आणि सरकारला आम्ही ते मागत आहोत.